महेशजी, गोव्यामध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. तुमच्या कुठल्या एखाद्या चित्रपटाचं गोव्यात शूटिंग वगैरे काय झालं आहे काय कुठल्या तरी एखाद्या? नाही, मी गोव्यामध्ये बरोबर 20 वर्षानंतर आलेलो आहे. गोव्याला मी आलोच नव्हतो आणि मी पाहून गोवा एकदम आश्चर्यच झालो. का मला रिअली आय वॉज सरप्राईज की गोवा इज सच अ काय काय बदल झाले आहेत म्हणजे 20 वर्षापूर्वी आणि आता? 20 वर्षापूर्वी जे गोवा होतं त्याच्यामध्ये इतकी स्वच्छता नव्हती जितकी आज आहे. आज खूपच जास्त स्वच्छता आहे. गोवा इज म्हणजे मला असं वाटते मी मी 2 वर्षापूर्वी मॉरिशसला गेलो होतो तर मला असं वाटतं मी मॉरिशसमध्येच फिरतोय. इतकं सुंदर झालं गोवा. पछाडलेला याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा, म्हणजे निर्मिती प्रक्रिया. पछाडलेला हा माझा चित्रपट, हा माझा ॲक्च्युली ॲज अ डिरेक्टर 13वा चित्रपट आहे आणि माझ्या स्वतःचं प्रोडक्शन म्हटलं तर हा माझा 7वा चित्रपट आहे. आणि ह्याच्यामध्ये मी निर्मिती मूल्य फारच खूप हाय लेवलची ठेवलेली आहेत. चित्रपट हा खूप कॉस्टली झाला. माझा खूप खर्च झाला चित्रपटावर. जवळजवळ 75 लाखाहून जास्त माझं बजेट आहे चित्रपटाचं. पण त्या स्टोरीला ते डिमांड होतं, कारण स्पेशल इफेक्ट्स जे मी केले आहेत त्या स्पेशल इफेक्ट्सचीच कॉस्ट माझी जवळजवळ 15 लाख रुपये झाली. त्यानंतर टेक्नोव्हिजन मी लेन्स वापरून टेक्नोव्हिजन कॅमेरा यूज केलेला आहे. त्या कॅमेराचं भाडं किंवा 35mm सिनेमास्कोपचं जो एक एक्सपेंडिचर आहे, प्लस मी हा चित्रपट डॉल्बी डिजिटल साऊंडमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. तेव्हा या चित्रपटाचं एकंदर स्वरूपच असं बिग कॅनव्हासचं आहे. आणि मराठी चित्रपट हा एक हिंदीच्या कुठेही तांत्रिकदृष्ट्या कमी नाही हे सिद्ध करायच्या एका विशिष्ट हेतूनेच मी हा चित्रपट केलेला आहे. आणि ऑफकोर्स कंटेंट तर आहेच, लोकांना आवडलेला चित्रपट. ऑलरेडी पुण्यामध्ये त्याने रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. मुंबईमध्ये 100 दिवस साजरे केले. मुंबईमध्ये पण 25 आठवडे केले असते, पण आम्हाला थिएटर्स तशी मिळाली नाहीत. मेट्रोमध्ये मी लावला होता चित्रपट, हे पण एक मोठं धाडस केलं. पुण्यामध्ये मंगलासारख्या ठिकाणी चित्रपट 5 आठवडे चालला आणि लक्ष्मीनारायणमध्ये तर कंटिन्यू जुबेलीच केली. तेव्हा चित्रपट खूप यशस्वी आहे. कोल्हापूरला त्याने 100 दिवस साजरे केले, सांगलीला 100 दिवस साजरे केले. आता असा चित्रपट जेव्हा पब्लिक उचलून धरतो तेव्हा आमच्यासारख्या निर्मात्यांना एक हुरूप येतो नवीन, का अशी आणखीन धाडस आणखीन काही करू शकतो. तेव्हा माझं पुढचं एक धाडस ह्याच्यापेक्षाही मोठं असेल हे निर्विवाद आहे. तुमच्या सगळ्या चित्रपटांची नावं 5 अक्षरी असतात, म्हणजे थरथराट, पछाडलेला आताचा आणि त्यापूर्वी धूमधडाका. तर हे म्हणजे हिंदीत काही लोक कचा वापर करतात, त्याप्रमाणे तुमचं काही जरी फॅसिनेशन आहे का या 5 अक्षर शब्दामध्ये? याचा बेसिक आयडिया तुम्ही हा प्रश्न मला विचारावा म्हणून आहे. मी लोकांमध्ये काहीतरी इंटरेस्ट क्रिएट करायचा का 5 अक्षरी. वास्तविक तसं काय नाही आहे, पण 5 अक्षरी टायटल सूट झाल्यात मला. आणि सुटसुटीत टायटल नेहमी चांगलं वाटतं, एक शब्द. तेव्हा त्या हेतूनी आणि असं वाटते आता का 5 अक्षरी टायटल चित्रपट असला का माझा चित्रपट चालतो, तेव्हा 5 अक्षरी टायटल ठेवायची. असं काय नाही आहे. चांगलं टायटल मला जर मिळालं 6 अक्षरी असेल तरी मी ठेवीन. जीवलगा मी एक पिक्चर काढलं होतं, जीवलगा, ते 4 अक्षरी टायटल होतं. किंवा आत्ता मी माझ्या आधी चित्रपट केला चिमणी पाखरं, ते 6 अक्षरी टायटल होतं. त्याच्यामध्ये असं काय असं म्हणजे पण एक आहे, खरं झालेलं आहे असं. या चित्रपटाबद्दल आणखी काही सांगू इच्छिता आपण? म्हणजे टायटलवरून वाटतं हा काहीतरी म्हणजे रहस्यमय असं असावा. पछाडलेला एक हॉरर कॉमेडी आहे. म्हणजे हॉरर हा जो प्रकार आहे हा खरं म्हणजे कॉमेडीची एक फ्लेवर असतोच त्याला, हॉररला. आणि त्याला जर आपण आवर्जून कॉमेडी फ्लेवर दिला तर ते आणखीनच चांगलं खुलून उठते. म्हणजे कॉमेडी अँड हॉरर गो लाईक विस्की अँड सोडा, आय फील. तेव्हा कॉमेडी हे माझं एक आहेच, हातखंडा आहेच. कॉमेडी मी ऑलवेज करतच आलेलो आहे, पण त्याला एक कॉमेडीला एक हॉररचा एक फ्लेवर दिला. आणि भुताटकी हा त्याचा एक बेसिक बेस आहे. आता लोक मला विचारतात का तुम्ही भूतांवर विश्वास ठेवता का, किंवा तो प्रश्न बाजूला आहे. हे वेगळं आहे, एक कथानक आहे. या कथानकाला मी त्याला न्याय दिलेला आहे. त्याला एक भूताचं एक कथानक आहे. भरत जाधव ही एक आपली सेंट्रल कॅरेक्टर आहे. त्याला 1 नाही 2 नाही चक्क 4 भूतं त्याला पछाडतात, त्याच्या अंगात येतात आणि ती 4 भूतं त्याला त्यांच्याप्रमाणे त्याला करायला लावतात. हा जो एक सगळा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला स्पेशल इफेक्टची एक जोड दिली मी. म्हणजे भूतं जेव्हा त्याच्या अंगात येतात तेव्हा त्याचा चेहरा एक क्षणभर तरी का होईना पण दिलीप प्रभावकासारखा दिसणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी केल्या आहेत दॅट हॅज बीन डन व्हेरी वेल. आणि एकदम इंटरनॅशनल स्टँडर्डचे स्पेशल इफेक्ट्स मी केलेले आहेत असं मला तरी निश्चितच वाटतं. कारण मायासारखी जी कंपनी आहे, मायाज मॅजिक शॉप, केतन मेहतांची, त्यांनी हे माझे स्पेशल इफेक्ट्सचं काम केलं. असं नॉर्मली जर मी करायला गेलो असतो हे स्पेशल इफेक्ट जवळजवळ 10 मिनिटाचे स्पेशल इफेक्ट्स आहेत, तर ते मला जवळजवळ 30-40 लाखाचा खर्च आला असता. पण त्यांनी मराठी पिक्चर म्हणून मला एक स्पेशल डिस्काउंट पण दिला आणि एक पॅकेज दिलं मला, आणि तरी मला 15 लाखाचा खर्च आला.
पण खूप चांगला एक त्याने अनुभव झाला त्यांच्यावर काम करण्याचा आणि त्याच्यामुळे एक चांगला एक त्याला लुक आला पिक्चरला. तुम्ही म्हणाला की 4 भूतं भरत जाधवच्या अंगात येतात. त्यांचं एक सध्या नाटक तुफान चाललंय सही रे सही. त्याच्यात त्यांचे असंच काहीतरी 4 त्यांचे पात्र अंगात घुसतात. त्याच्याशी काय मिळतं जुळतं असं काय का? नाही सही रे सही हे जे नाटक आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. ते सगळेजण एका माणसाची नक्कल करत आहेत असं ते एक सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये एका माणसाला 4 भूतच ॲक्च्युली पसरतात. ह्याच्यामध्ये भूताचा प्रकार नाही आहे. सही रे सहीमध्ये भूताचा काहीच प्रकार नाही आहे. ह्याच्यामध्ये हे भुताटकीचा कॉन्सेप्ट आहे. एक वाडा आहे, त्या वाड्यामध्ये भरत जाधव, श्रेयस तळपदे आणि अभिराम भडकमकर हे 3 मित्र राहतात. तो वाडा पछाडलेला वाडा आहे. त्या वाड्यामध्ये जे काय घडतं ते सगळं आपण प्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही हॉरर कॉमेडी हा विषय आधी सुद्धा टॅकल केला आहे तुमच्या दिलीप प्रभावळकर बरोबर तात्या विंचू हे पात्र घेऊन थरथराटमध्ये बहुधा झपाटलेला. तर हे पुन्हा तुम्ही रिपीट करावं असं का वाटलं? नाही, झपाटलेला हा कॉन्सेप्टच वेगळा होता. झपाटलेलामध्ये एक बोलक्या बावल्या करणारा एक खेळ करणारा एक माणूस म्हणजे लक्ष्मीकांत बोलके त्याचा एक बोलका बावला असतो. त्याच्या हातामध्ये एक असा बावला येतो जो खरंच जिवंत असतो. त्या बावल्यामध्ये एक आत्मा घुसलेला असतो. तसं ह्याच्यात नाही. ह्याच्यामध्ये भुताटकीचा प्रकार आहे, स्ट्रेट भुताटकी. किंवा कॉन्सेप्ट दोन्ही वेगळे आहेत पण एक जॉनर ज्याला आपण म्हणतो कॉमेडी हॉरर कॉमेडीचा एक जॉनर, तो एक जॉनर सेम आहे. तुमचा सिलसिला जो कॉमेडी चित्रपटाचा धूमधडाकापासून अगदी धूमधडाक्यात सुरू झाला. तर एक विनोदी चित्रपट सोडून आणखी थोडंसं वेगळं काही करावं असं आपल्याला वाटलं नाही का? आत्ता मी म्हटलं ना, आत्ता ह्याच्या आधीचा चित्रपट मी जो केला चिमणी पाखरं हा एक फार सिरियस चित्रपट होता आणि तो सुद्धा खूप खूप चालला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर तो पिक्चर त्यांनी गोल्डन ज्युबिली केली, कोल्हापूरला ज्युबिली केली, सांगलीला ज्युबिली केली, गडिंगला सारख्या सेंटरला 100 days चालला. म्हणजे तो तुफान झाला. दॅट वॉज अ व्हेरी सिरियस फिल्म. पद्मिनी कोल्हापुरेचं कमबॅक फिल्म होती तिला मी पुन्हा पडद्यावरती आणलं बरेच वर्षाच्या गॅपने. ते मराठीत प्रथमच. आणि चिमणी पाखरं हा एक विलक्षण इमोशनल सब्जेक्ट मला असं वाटते खूप चांगला हँडल केला. तेव्हा त्याबद्दल थोडंसं म्हणजे डिटेल. चिमणी पाखरं हा मच्छिंद्र चाटे त्याचे निर्माते आहेत. चाटेनी हा चित्रपट निर्मित केला. देवयानी मूव्हीज त्यांचा बॅनर होता आणि त्यांनी मला सांगितलं का त्यांनी स्वतःहून मला बोलवलं आणि मला म्हणालं की माझ्यासाठी तुम्ही एक पिक्चर कराल का? मी म्हटलं नक्कीच करेन, कारण चाटेसारखा एक धाडसी निर्माता कोणाला नको असेल. तर त्यांनी मला सांगितलं का सब्जेक्ट माझ्याकडे आहे, मात्र तुम्हाला हा सब्जेक्टच करायचा आहे. तर हे मला एक कॉन्सेप्ट ऐकवला, सब्जेक्ट ऐकवला आणि मी म्हटलं हा सब्जेक्ट तर फार सिरियस आहे. माझे सगळे चित्रपट आत्तापर्यंत कॉमेडी आहेत, तर तुम्हाला का वाटते मी हा करू शकेन? तर मला म्हणाले का तुम्ही एक फार उत्कृष्ट दिग्दर्शक आहात असा माझा तरी समज आहे. तुमचे सगळे चित्रपट मी पाहिलेले आहेत आणि तुमचा मी फॅन आहे विलक्षण आणि तुम्हीच हा चित्रपट चांगला कराल अशी माझी खात्री आहे. तर त्यांचा माझ्यातला एक कॉन्फिडन्स मला खूप आणखीन एक चॅलेंजिंग वाटला. मी ही चॅलेंज स्वीकारली आणि चिमणी पाखरं हा चित्रपट मी केला आणि खरोखरच मला असं वाटते माझ्यात आत्तापर्यंतच्या कलाकृतींमधली सर्वात उत्कृष्ट कलाकृती चिमणी पाखरं आहे. एखादा चित्रपट जेव्हा तुमच्या अपेक्षा असतात तेवढा तो चालत नाही, लोकांच्या अपेक्षेला उतरत नाही, त्यावेळी म्हणजे तुमची मनात काय प्रतिक्रिया असते? पहिली प्रतिक्रिया अशी असते का ज्या अर्थी लोकांच्या मनात तितका उतरला नाही जितका आपल्याला पाहिजे होता त्या अर्थी आपण कुठेतरी कमी पडलो. कारण जेव्हा दिग्दर्शक यशाला स्वतःला रिस्पॉन्सिबल समजतो तेव्हा अपयशाला पण तो तेवढाच रिस्पॉन्सिबल असतो. जेव्हा लोकांना ते आवडलं नाही तेव्हा आपण कुठेतरी चुकलो. कारण अल्टिमेटली लोक जेव्हा चित्रपट पाहतात ते तिकीट काढून पाहतात आणि ते प्रत्येक पैशाचा हिशोब मागतात पिक्चर बघताना. तर तुम्हाला त्यांना त्या पैशाचा हिशोब दिला पाहिजे, तुम्हाला त्यांना एंटरटेनमेंट दिली पाहिजे. असं तुम्हाला कुठल्या तुमच्या कलाकृतीबद्दल वाटतं? म्हणजे मी चित्रपट केला तुम्हाला आवडला व्यक्तिशः पण तो तेवढासा जीवलगा हा चित्रपट जो मी केला होता एक लव्ह स्टोरी होती, सुंदर होती, अजून मला वाटतं सुंदर चित्रपट होता, पण लोकांना आवडला नाही, तो चित्रपट चालला नाही. त्यानंतर मी चिमणी पाखरं जेव्हा केला जेव्हा रिलीज झाला तेव्हा चिमणी पाखरं रिलीज झाला तेव्हा तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा पहिला मी थिएटरवरती गेलो प्रीमियरला तेव्हा चिमणी पाखराच्या प्रीमियरला म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे हजर होती, मी होतो, चाटे होते, आपले सचिन खेडेकर आमचे दुसरे त्याच्यातले हिरो ते होते, सगळेजण आर्टिस्ट असूनसुद्धा थिएटरवरती 25 माणसं नव्हती. हे बघून मी एकदम हल्लोच. म्हटलं त्याला एवढी चांगली कलाकृती करून तर लोक येत नसतील. त्याला कारण झालं का चिमणी पाखरं हे टायटल आणि महेश कोठारे हे लोकांना काहीतरी वेगळंच वाटलं. त्यामुळे जो माझा ऑडियन्स होता तो आलाच नाही आणि जो नवीन ऑडियन्सला वाटलं महेश कोठारे काय सिरियस पिक्चर करू शकेल म्हणून ते आले नाहीत. असं ते इनिशियली झालं. असं 1 आठवडा नाही, 2 आठवडे नाही, 4 आठवडे चित्रपट साफ कोसळला होता तो. मग कसा पिकअप केला? मच्छिंद्र चाटेंची हिंमत, त्यांना एक खरोखरच
दाद दिली पाहिजे त्यांच्या हिमतीला. त्यांना खात्री होती का चित्रपट पिकअप होणार, आणि अक्षरशः चौथ्या आठवड्याच्या एंडला चित्रपट जो पिकअप झाला तो मागे वळूनच त्यांनी पाहिला नाही. मग इथे एक प्रश्न निर्माण होतो, म्हणजे मराठी चित्रपट मार्केटिंगच्या बाबतीत मागे पडतो असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचा अनुभव काय, मार्केटिंग कितपत झालं पाहिजे? मार्केटिंगच्या बाबतीत खरोखरच आपण मागे पडतो. कारण चित्रपट आता हाच पछाडलेला पहा तुम्ही, पछाडलेला चित्रपट मी करताना कशीबसं त्याची पैशाची सोय करून चित्रपट उभा केला, पण मार्केटिंगला मी कमी पडलो. जर मार्केटिंग मी त्याच ताकदीने प्लॅनिंगनी केलं असतं तर चित्रपट ह्याच्यापेक्षा जास्त दुप्पट यशस्वी झाला असतं असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा लोकांना मध्यंतरी असा एक काळ आला मराठीमध्ये की चित्रपट इतके वाईट आले, एका मागोमाग एक इतके वाईट चित्रपट, आणि खरोखरच अगदी म्हणजे अवकाळा आलेली ती परिस्थिती होती ती. त्या परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास उडला होता मराठी सिनेमावरून, की थिएटरमध्ये जावं असं कोणाला वाटतच नव्हतं. चित्रपटाला, मराठी चित्रपटाला तिकीट काढून थिएटरमध्ये जावं अशी कोणाची इच्छा नव्हती. अशा वेळी मग पैशाचं पाठबळ लागतं, म्हणजे ते हे ह्याच्या बाबतीत कसं काय जुळवता येतं गणित, आर्थिक गणित? त्याची वेगवेगळी प्रोसेसेस आहेत. आता प्रत्येकाचा एक स्वतःचा एक माझं गुडविल तयार झालेलं आहे, तेव्हा मला बॅक करणारे लोक आहेत, किंवा जो एक नवीन धाडसी कोण असेल माणूस त्यालासुद्धा माझा असा ॲडवाईस असेल का त्यांनी पहिला कलाकृतीची तयारी करावी, पैसा आपोआप उभा राहतो. कलाकृती जर चांगली असेल आणि तुमच्या मनापासून तुम्ही जर एफर्ट करत असाल तर तुम्हाला पैशाचं बॅकिंग आपोआप तयार होतं. ॲक्च्युली हा माझा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ॲक्च्युली पछाडलेला आत्ता मी सुरू केला ना तेव्हा मला माहीत नव्हतं मी एवढे मोठे पैसे आणणार कुठून, पण आले, उभे राहिले, चित्रपट तयार झाला. मराठीमध्ये असा एक ट्रेंड झाला आहे की एखादा चित्रपट चालला, हिट झाला की त्याच तऱ्हेचे एक 15-20 चित्रपट एका पाठोपाठ येत राहतात. म्हणजे तुमचा धुमधडाका चालल्यानंतर बरेच आले, काही ठीक होते, काही एकदम वाईट होते, आणि माहेरची साडी चालल्यावर सासर माहेर हे आले. हे असं का होतं वारंवार, म्हणजे काय कारण असं? तर नुसतं मराठीत नाही, सगळीकडे तसंच आहे. म्हणजे एक यशाच्या मागे लोक धावणारे असतात. एक फॉर्म्युला त्यांना वाटतो हा चालला म्हणून ह्याच्यासारखं आपण करत राहावं. मग कधी कधी असं होतं का आता माहेरची साडी चालला म्हणून माहेरचा आहेर कोणीतरी काढलं आणि ते सुद्धा चाललं, त्यामुळे ते आणखीनच जोर पकडला. म्हणजे अशा गोष्टी होत राहतात. तर त्याला इलाज नाही, कारण ते एक ट्रेंड आहे. पण इट इज ऑलवेज बेटर टू बी अ ट्रेंड सेटर दॅन अ पर्सन टू फॉलो अ ट्रेंड, अँड आय एम अ ट्रेंड सेटर. तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा मासूम निर्माण केला, तर त्याबद्दल थोडंसं. मासूम हा चित्रपट तुम्हाला ठाऊक असेलच का माझा छकुलाचा एक रिमेक होता. माझा छकुला चित्रपट मी माझ्या मुलालाच घेऊन बनवला होता, आणि त्या चित्रपटालाही महाराष्ट्र स्टेटचं अवॉर्ड मिळालं होतं. तो चित्रपट पण इतकासा चालला नाही कमर्शियली, पण त्याला अवॉर्ड मिळालं. तेव्हा मला असं वाटलं का हा इतका चालला नाही कमर्शियली, त्याला काही कारणं होती, असं माझं एक स्वतःचं ॲनालिसिस झालं. आणि मला ती कारणं होती, मला काही त्याबाबतीत कळते सिद्ध करायचा एक चान्स मिळाला, एक संधी मिळाली मला. माझ्याकडे टाईमवाल्यांनी एक ऑफर दिली का आमच्यासाठी तुम्ही एक पिक्चर बनवा. तर मी त्यांना विचारलं का माझा हा मराठी चित्रपट तुम्ही पहा, तुम्हाला वाटत असेल तर मी ह्याचा हिंदीत रिमेक करीन. त्यांनी तो चित्रपट पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला चित्रपट. ते म्हणाले ह्याच्यात काही गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करत असाल तर हिंदीमध्ये चांगला होऊ शकतो. म्हटलं ठीक आहे आपण करू. आणि मी त्याच्यावरती वर्किंग केलं. म्हणजे मला मराठीमध्ये असं वाटलं होतं का मी आईकडे दुर्लक्ष केलं होतं. ती आईची जी कॅरेक्टर होती निवेदिता जोशीने केली होती, तिला एवढं मी महत्त्व दिलं नव्हतं जास्त. ते मी ह्याच्यात ती करेक्ट केली. रेणुका शाणेला आम्ही त्या रोलसाठी आणलं आणि तिने ते खूप सुंदर काम केलं आणि त्याची ती कॅरेक्टर उठवली आम्ही. त्या मुलाला एक गाणं दिलं मी, जे मला मराठीमध्ये ॲक्च्युली द्यायचं होतं पण काही कारणामुळे मी केलं नाही. ते गाणं छोटा बच्चा जान के हमको, हे गाणंच सुपरहिट झालं. तो चित्रपट इतका चांगला म्हणजे बनला हिंदीमध्ये, आणि मी प्रूव्ह केलं का मला काहीतरी कळते. कारण मला स्वतःलाच एक ॲनालिसिस झालं का माझा चित्रपट छकुला इतका चालला का नाही. ते मला असं वाटलं की हे फ्लॉज होते, हे फ्लॉज होते. तेच नेमके फ्लॉज मी करेक्ट केले आणि चित्रपट चालला. आणि याच्या वेळी एक इंडिपेंडंट हिंदी चित्रपट निर्माण करावा असं वाटलं नाही का? म्हणजे पहिलाच तो रिमेक झाला तुमचा, पण म्हणजे इंडिपेंडंट चित्रपट मी निर्माण केला. त्याच्यानंतर चित्रपटाचं नाव होतं लो मैं आ गया म्हणून. तर तो चित्रपट करायची दुर्बुद्धी मला सुचली त्याच्यानंतर, आणि तो चित्रपट मी केला. म्हणजे ॲक्च्युली मला तो आमिर खानला घेऊन करायचा होता. सब्जेक्ट माझ्याकडे तो होता, तो आमिर खानसाठी होता असं माझं एक मत होतं. मी आमिर खानला खूप त्यावेळेला जाऊन भेटलो. आमिर खाननी मी ही गोष्ट ऐकली. त्यांनी माझं मासूम पाहिलं. त्यांनी माझ्या आधीचा एक चित्रपट झपाटलेला त्यांनी पाहिला. तू नो कहा मेकर माझ्या लेवलचा आहे का नाही, त्याला वाटलं बरोबर आहे. मग त्यांनी कथानक ऐकलं आणि अचानक एक दिवस त्यांनी नाही सांगितलं. तेव्हा माझ्या डोक्यात जरा असं सणकलं. मी म्हटलं मी जर मासूम केला विदाऊट स्टारकास्ट तर मी आणखीन एक सुद्धा नवीन हिरो आणू शकतो.
आणि मी गोविंदाचा भाचा विनय आनंद त्याला आणला त्याचा पिक्चरमध्ये आणि तो चित्रपट मी बनवला. चित्रपट खूप चांगला बनला तो सुद्धा, पण तो चालला नाही. डिझॅस्टर झाला, डिझॅस्टर एकदम. म्हणजे मी त्याच्यात खूप झटका बसला मला. मी जवळजवळ त्याच्यामध्ये 1.5-2 कोटी स्वतःचे घालवले. म्हणजे इतके सगळे केलेलं एक थाडकन साप शिडीचा खेळ झाला तो. शिडीने चढवतो आलेलो वरती सापाने गळलं. पुन्हा चढवायची तयारी आहे आपली, पण हिंमत आहे आपल्या अंगात. महेशजी, मराठीमध्ये आतापर्यंत जे तुम्ही केले ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे केले, कुवतीप्रमाणे तुमच्या ॲबिलिटीवर केले, पण हिंदीत करताना काही कॉम्प्रोमाइज, तडजोड करावी लागते का? तुम्ही आतापर्यंत जे 2 चित्रपट केले त्याच्यावर. नाही, मासूमध्ये तडजोड मला त्या लोकांनी होऊ दिली नाही. ते निर्माते खूप खंबीर आणि स्ट्रॉंग होते. टाईमवालेच होते ते, टाईम ऑडिओ व्हिडिओ प्रवीण शाह. त्यांनी मला खूप स्ट्रॉंग बॅकिंग दिलं. गाणी पण लॅविशली पिक्चराईज केली. मला जे हवं ते त्यांनी दिलं आणि मी त्या पद्धतीने त्याला जस्टिस पण दिलं. हिंदी जेव्हा मी स्वतः केला तेव्हा मी स्वतःलासुद्धा काही हे दिलं नाही, म्हणजे सोडलं नाही स्वतःला. मी चित्रपट माझ्या पद्धतीने बनवला, म्हणून तर कॉस्ट वाढली. आणि पण मी एक ठिकाणी चुकलो. बेसिकली चुकलो कुठे? प्रमोशनमध्ये चुकलो. कारण टाईमवाल्यांनी मासूम चित्रपट खूप चांगला प्रमोट केला होता. तो चित्रपट नवीन स्टारकास्टचा होता, पण त्याला प्रमोशन त्यांनी इतकं दिलं होतं, टी व्हीवरती गाणं येऊन सारखं, ते छोटा बच्चा हॅमर येऊन चित्रपटाला पब्लिक आलंच पहिल्या दिवशी. पण लो मे आग्याला मी प्रमोशन देऊ शकलो नाही. त्यासाठी मला जी म्युझिक कंपनी होती माझ्या ज्याने घेतले होते राईट्स, त्यांनी पण मला थोडंसं दगा दिला. त्यांनी पण प्रमोशन केलं नाही. त्यामुळे चित्रपटाला इनिशियल मिळालं नाही. आणि आज इनिशियलचा सगळा खेळ आहे. पहिला पब्लिक आल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात जाऊ शकत नाही पिक्चर. तुमच्या चित्रपटातली गाणी, म्हणजे ज्याला मेडले म्हणतात, पॅरोडी हिंदी, ते तुमच्या चित्रपटापासून बहुधा सुरू झालं. तर याबद्दल काय आपलं मत आहे? म्हणजे त्याच्यानंतर मग पुन्हा हा ट्रेंड चालूच राहिला. म्हणजे मी धूमधडाक्यामध्ये हा प्रकार पहिला आणला आणि धूमधडाक्यामध्ये तो खूप गाजला प्रकार. म्हणजे मला वाटलं नव्हतं इतका तो लोकांना गाजला, कारण मला स्वतःला ते आवडायचं. कारण आम्ही कॉलेजच्या ट्रिपला जायचे तेव्हा असं आम्ही पॅरोडीमध्ये भरपूर काही गोष्टी धमाल करायचे. तेव्हा असं वाटायचं का हे असं पिक्चरमध्ये यावं तर मजा येईल जरा. ते मी धूमधडाक्यामध्ये आणलं आणि ते एकदम ट्रेंड सेटरच झालं. आणि जो उठला तो सुरूच झाला त्याच्यामागे. लगेच मी दे दणादण काढलं. तेव्हा मी म्हटलं आता मला म्हणजे मी माझीच कॉपी करणं केलं तरी हरकत नाही, कारण सगळे करतायत, तर आपण पण आपली कॉपी का नाही करू. म्हणून मी तो प्रकार ठेवला दे दणांमध्ये आणि तो पण त्याच्यामध्ये पण हिट झाला. मग ते डिमांड झालं लोकांचा का बाबा ह्याच्यात महेश कोठारेच्या पिक्चरमध्ये पॅरोडी सॉन्ग पाहिजेच पाहिजे. शेवटी मग तो ट्रेंड मी तोडला ॲट पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे आय थिंक झपाटलेल्यापर्यंत मी तो ट्रेंड चालू ठेवला. नंतर मग मी जे पिक्चर्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पॅरोडी आणली नाही नंतर. झपाटलेलामध्ये तात्या विंचू हे पात्र म्हणजे तुम्हाला कसं काय सुचलं? काय कारण? ॲक्च्युली दिलीप प्रभावळकर ही व्यक्तीच तुमच्या डोळ्यासमोर होती का जेव्हा ते? दिलीप प्रभावळकर पहिल्यापासून डोळ्यासमोर होते. मला दिलीप प्रभावळकर हा फार माझा आवडता आर्टिस्ट आहे तो. आणि मला असं वाटलं होतं का दिलीप प्रभावळकरला जर मी विलन केला तर एक विलक्षण काहीतरी वेगळी गोष्ट करतो मी, असं लोकांना वाटेल. म्हणून मी आणि ती कॅरेक्टर जेव्हा मी उभी केली, ह्याच्या स्क्रिप्ट मी स्वतःच लिहिलेलं आहे आणि मी एकटाच बसून ते लिहित होतो स्क्रिप्ट, तेव्हा विलनचं नाव काहीतरी असं कोणतरी रेड स्कॉर्पियन किंवा असं काहीतरी ठेवावं, ब्लॅक स्कॉर्पियन. स्कॉर्पियनला मराठीत काय म्हणतात? तर विंचू. तर म्हटलं ठीक आहे, मग ह्याला काहीतरी एक काहीतरी आधी ॲड करूया, काहीतरी विंचू. तर डोक्यात असं कल्पना आली का अण्णा ठेवूया का काय, म्हणून डोक्यात थोड्याला आमचं मेकअप म्हणलं तात्या बोलायचे. आमच्या ते निवृत्ती दळी म्हणून मेकअप म्हणायचे, त्या सगळे तात्या बोलायचे. म्हटलं तात्या एक चांगलं नाव, तात्या विंचू हे नाव ठेवलं मी. आणि ते नाव इतकं कॅची झालं. तुम्हाला खोटवाड्याची गंमत सांगतो. मला चित्रपट रिलीज झाला, खूप चालत होता, त्यावेळेला वाशीवरून मला एक फोन आला, साहेब तुमचा चित्रपट खूप आवडला, तात्या विंचू कॅरेक्टर खूप आवडली, पण एक तुम्हाला तक्रार आहे, तुम्ही आमच्या आजोबांची तिंगल उडवलेली आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे का बाबा? आमच्या आजोबांचं नाव आम्ही त्यांना तात्या म्हणतो आणि आमचं आडनाव विंचू आहे. म्हणजे कोणाचं आडनाव विंचू असू शकेल असं मला माहितीच नव्हतं. म्हणजे आय वॉज शॉक. आणि मग ऑब्व्हियसली आडनाव विंचू असेल तर तात्या असू शकतो कोणतरी. त्या फोनने तुम्हाला खरा डंक बसला. खरंच. आणि त्याच्यामध्ये असं एक वाक्य आहे झपाटलेल्यामध्ये का तात्या विंचू बहुतेक आता मुंबईजवळ पोचला असेल, वाशीजवळ नक्कीच पोचला असेल. त्याला असं वाटलं का मुद्दामून मी कॉमेडी साठी तुमचे आदर्श कोण? म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतले तुम्ही कोणाला हे मानता आपले गुरु? मराठी चित्रपटसृष्टीतले एक तर राजा परांजपे, नंतर मास्टर विनायक. खरोखरच दे हॅड द सेन्स ऑफ ह्युमर. दादा कोंडके मुख्यतः, म्हणजे दादा कोंडके म्हणजे हल्लीच पाहिलेले दादा कोंडके ॲज अ कॉमेडियन. म्हणजे
त्यांचं पांडव हवालदार किंवा रामराम गंगाराम हे कॉमेडीचे एक टेक्स्टबुक्स आहेत का त्यांनी कशी कॉमेडी त्यांनी उभी केलेली. ऑफकोर्स इंग्लिशमध्ये चार्ली चॅप्लिन, स्टीव्हन स्पिलबर्ग कॉमेडी जरी नसलं तरी एक मेकिंगचं एक स्टाईल आहे त्यांची, ती एक मला इन्स्पायर करते खूप. तुम्हाला सिच्युएशन कॉमेडी करायला आवडते की म्हणजे डायलॉग्समधून जी कॉमेडी? नाही, सिच्युएशनल कॉमेडीला जी मजा येते ती डायलॉग कॉमेडीमध्ये येत नाही. डायलॉग कॉमेडी काय रायटरवरती रायटरचा तो हे फोर्टे आहे, पण सिच्युएशनल कॉमेडी ही डायरेक्टरच्या हातामधली एक म्हणजे हाऊ यू हँडल इट त्याच्यावरती डिपेंड करते. तेव्हा आय लाईक सिच्युएशनल कॉमेडी ऑलवेज, आणि ती जास्त ह्युमर क्रिएट करते सिच्युएशनल कॉमेडी. सिच्युएशनल कॉमेडीसुद्धा सिच्युएशन शुड बी इंटेलिजंट, म्हणजे त्याच्यामध्ये स्लॅपस्टिक किंवा अगदी या बाबतीत तुम्ही कुठलं उदाहरण देऊ शकाल मराठीत? असं मला वाटतं एका ब्रँडीची बाटली वॉज अ व्हेरी गुड सिच्युएशनल कॉमेडी. यात्री दॅट वॉज मास्टर विनायक वॉज ॲक्टिंग इन दॅट. किंवा तुमचं चिमणरावांचं तर काय ते सरकारी पाहुणे वॉज अ व्हेरी गुड सिच्युएशनल कॉमेडी. किंवा दादा कोंडकेंचा सोंगाड्या वॉज अ हिलेरियस सिच्युएशनल कॉमेडी. म्हणजे तो जो सीन आहे दादा कोंडके स्टेजवरती परतो वरतून सगळे ते तो एक हायलाईट सिक्वेन्स आहे, म्हणजे तो सिच्युएशनल कॉमेडी इतकी स्ट्रॉंग होती ती. तर असे म्हणजे सिच्युएशनल कॉमेडीज मराठीत खूप येऊन गेलेत. सिच्युएशन चांगली असताना त्याला नुसती चांगली असून उपयोग नाही, डिरेक्टरनी ती जास्त चांगली खेळवलं पाहिजे. त्याला जास्त त्याच्यात ते डायरेक्टरचं स्किल आहे आणि ती कॉमेडी कशी हँडल केली हे सिद्ध होतं. कारुण्याची किनार असलेले विनोद तुम्हाला आवडतात का? खरंच आवडतात मला. दे आर लवली. म्हणजे म्हणजे आपल्या सॅड लाईफकडे विनोदी दृष्टिकोनाने पाहणं हा एक म्हणजे चार्ली चॅप्लिनचा तो फोर्टेच होता. म्हणजे चार्ली चॅप्लिनचा तुम्ही जर गोल्ड रश पाहिलात तर इट इज फुल ऑफ ब्लॅक कॉमेडी. आणि कारुण्याची सिच्युएशन त्याला भूक लागलेली आहे, त्याला खायला त्याच्याकडे काही नाही आणि तो बूट उकळून बूट खातो. म्हणजे इट इज अ रिअल ब्लॅक कॉमेडी. आय लव्ह इट. पण ब्लॅक कॉमेडी मराठीमध्ये केलं कितपत पचेल ते, आणि किंवा तसा सब्जेक्ट मिळाला पाहिजे ब्लॅक कॉमेडीसाठी. मगाशी तुम्ही स्पिलबर्गचा उल्लेख केला. स्पिलबर्गने सायन्स फिक्शन अगदी एका लेवलवर नेऊन ठेवलं आहे, तर तसं काय प्रयोग मराठीत करावासा वाटत नाही का? सायन्स फिक्शनचा ना करावासा वाटतो, पण बजेट्स आर द ऑलवेज बिग. आता बघा ना, हेच पिक्चर मी करायला एवढे स्पेशल इफेक्ट्स करायला मला 75 लाखच्या वर खर्च आला. माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे तुम्ही म्हणता तसा, पण त्याला जवळजवळ मी 2.25 कोटीचं एक बजेट काढले, पण ते मराठीला कोण त्याला सपोर्ट करायला तयार नाही. आता एखाद्या दिवस ट्रेंड बदलला आहे, लोकांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे मराठी. कारण हिंदीमध्ये कोई मिल गया सारखा म्हणजे चाललं आहे त्यावर आधारित म्हणून विचार. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा चांगला सब्जेक्ट आयडिया आहे माझ्याकडे, खूप चांगली आयडिया आहे ती. बघूया काय होते. प्रयत्न आहे. तुमच्या कोठारात रंगभूमीला महत्त्व आहे, चित्रपटांना महत्त्व आहे का दूरदर्शन मालिकांना महत्त्व आहे? माझा बेसिकली असं थॉट आहे का मीडिया इज मीडिया. एव्हरी मीडिया हॅज गॉट इट्स ओन प्लेस अँड इट्स ओन राईटफुल ऑनर. नाटक हे आपल्या जागेवरती श्रेष्ठ आहे, सिनेमा आपल्या जागेवर श्रेष्ठ आहे, TV चॅनल्स हे आपल्या जागेवर श्रेष्ठ आहेत. प्रत्येकामध्ये काही कराल, इवन इफ आय डू, म्हणजे मी TV सिरियल करतो आहे तिथे देखील एक उत्कृष्ट कलाकृती करायचा प्रयत्न करीन. सिनेमा करीन तेव्हासुद्धा तोच असेल. कदाचित पुढे नाटक केलं तरी तोच असेल प्रयत्न. मग प्रभावी माध्यम तुम्हाला कुठलं वाटतं? सिनेमा सर्वात प्रभावी सिनेमा आहे, कारण सिनेमा हा एक मोठा पडदा आहे आणि इट अट्रॅक्ट्स द ऑडियन्स अनडिस्प्युटेडली. 2.5 तास माणूस थिएटरमध्ये कॉन्स्टंटली बसून चित्रपट पाहत असतो. TV वरती मध्येच उठून जातो, मध्येच जातो, म्हणजे इज नॉट शुअर. पण इथे कसं तो बसून कॉन्स्टंटली 2.5 तास 2.25 तास जे काय टायमिंग असेल तो चित्रपट पाहतो, आणि त्यामुळे इट्स अ व्हेरी इफेक्टिव्ह मीडिया. नाटक पण इफेक्टिव्ह आहे त्या मानाने, पण नाटकाचे लिमिटेशन्स आहेत, त्या सिनेमा हॅज नो लिमिटेशन्स. पण आता चित्रपट बनवताना कलाकार हा महत्त्वाचा अंग, दिग्दर्शक महत्त्वाचा अंग, कथानकही महत्त्वाचं अंग आहे. मग तुमच्या दृष्टीने या तिनांच्या मध्ये पुन्हा काय महत्त्वाचं? चित्रपट हा डेफिनेटली डायरेक्टर्स मीडियम आहे, आणि चित्रपटाचा सर्वात मुख्य अंग आहे डायरेक्शन. अर्थात कथानक पटकथा चांगली असणं हे तर त्याचा बेस आहे, पण डायरेक्टरची पटकथेवरती तितकी चांगली पकड असेल तरच चांगला चित्रपट बनू शकतो. वेल नाटकाचं तसं नाही. नाटकाचा रायटर हाच मेन आहे, रायटर्स मीडियम आहे तो. एका लेखकाने डायरेक्शन चांगलं नाटक लिहिलं का ते चांगलं होतेच, उभंच राहते. पण सिनेमाचं एका लेखकाने चांगला सिनेमाचा स्क्रिप्ट लिहिलं असलं तरी दिग्दर्शक खराब असेल तर त्याची वाट लावू शकतो. कोठारीजी, नटसम्राट सारखं नाटक
चित्रपट निर्माण करावा असा विचार नाही का मनात येत? आलं खूप माझ्या पण मनात आलेलं आहे. पण आत्तापर्यंत एक ट्रॅक रेकॉर्ड असा आहे का जेव्हा जेव्हा नाटकावरून सिनेमे बनल्यात ते सगळे चाललेले नाहीत. एक चांदणे शिंपितेचा नावाचा चित्रपट आला होता, त्याच्यात मीच काम केलं होतं. ते सुद्धा एक यशस्वी नाटक होतं कालेलकरांचं. चित्रपट चालला नाही. बघूया, आयडिया चांगली आहे तुमची. नटसम्राटवरती चित्रपट करण्यासारखी आयडिया आहे खरंच. आणि सिनेमानं तुम्हाला काय दिलंय असं वाटतं? हा शेवटचा प्रश्न. सिनेमा इज माय लाईफ. म्हणजे आय ईट सिनेमा, आय स्लीप सिनेमा, आय वॉक सिनेमा, आय टॉक सिनेमा. सिनेमाशिवाय मला दुसरं काही जगच माहीत नाही. वास्तविक मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. आय एम BSc विथ मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर मी LLB सुद्धा केलेलं आहे. तेव्हा इन स्पाईट ऑफ ऑल दिस सिनेमा हे माझं सर्वात प्रथम प्रेम आहे, फर्स्ट चॉईस आहे. मी जेव्हा वकिली सुरू केली होती त्यावेळेला वकिली माझी चांगली चालत होती. आय वॉज डुईंग वेल ॲज अ लॉयर. पण जेव्हा मला एखादी चांगली सिनेमाची ऑफर मिळाली, छोटीशी, पैसे तिकडे खूप कमी मिळायचे मराठीत, पण आय वूड प्रिफर टू गो देअर. सो सिनेमा इज माय फर्स्ट लव्ह.